म्हणजे माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याचा आमच्या अभ्यासात कसा उपयोग होईल आणि त्यामुळे आमचा अभ्यास सोपा होईल की नाही या विषयावर मला थोडीशी सुद्धा कल्पना होती. परंतु एक विशेष आहे, आमची शाळा अतिशय दूर आणि डोंगराळ भागात वांद्रे येथे आहे. प्रोजेक्टर बोल आणि आमच्या शाळेत असे प्रोजेक्ट येतील असे आम्ही स्वप्नात देखील पाहिले नव्हते. पूर्वी इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय खूप अवघड जायचे, परंतु प्रोजेक्टमध्ये सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आता सर्वच विषय सोपे वाटतात. जे साध्य झाले ते केवळ रोटरी क्लब यांच्या मदतीमुळे झाले. त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी. थँक्यू रोटरी क्लब अँड थँक्यू रोटरी क्लब मेंबर. नाव सांग, शाळेचं नाव सांग. माझे नाव घोडे विनायक रामचंद्र. मी अनुदानिक आश्रमशाळा तळेरान जवळ धर्म. आदरणीय माझे गुरुजन, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर, येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनी, आजचे युग हे संगणकाचे युग आहे हे सर्वांनी मान्य केले आहे. आज अगदी विशाल जग छोटे बनले आहे. घन घन घंटा नाद होऊ द्या, जात वर्ण खुशाल जाऊ द्या, जुने ते जुने खुशाल जाऊ द्या आणि नव्याचा रे सत्कार करा. टेनिसन यांच्या या ओळी आठवतात आणि विज्ञानाचे वरदान स्वीकारायला मन सज्ज होते. आज विचार केला तर शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी सारेजण शहराकडे धाव घेतात. आज माझे गाव, माझी शाळा अतिशय डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात आहे. शहराकडे येताना मला अनेक नवनवीन गोष्टी दिसल्या. माझ्याही गावात, माझ्याही शाळेत अशा नवनवीन सुधारणा लवकरच पोहोचतील असेच मला वाटते. लुपिन फाउंडेशन मुंबई आणि रोटरी क्लब पुणे यांच्या संयमाने विद्यमान अधिकारी आणि अतिशय कर्तव्यदक्ष तसेच प्रेमळ अधिकारी वर्गाने आमच्या तळेरान येथील आश्रमशाळेला ई-लर्निंगची सेवा उपलब्ध करून दिली. आणि आज मला असे वाटते की जणू शिक्षणाच्या कल्पवृक्षाच्या छायेत बसून आज मी शिक्षण घेत आहे. आमच्या तळेरान आश्रमशाळेच्या वतीने मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. अभ्यासातील अनेक घटक, गणिती संकल्पना, व्याकरण, प्रयोग, स्पोकन इंग्लिश यासारखे अनेक घटक शिकताना आमचे सर आम्हाला ई-लर्निंगद्वारे शिकवतात. ही सुंदरशी सुरुवात याच शैक्षणिक वर्षात झाली. भविष्यातील अनेक नवनवीन घटक शिकताना माझ्या शाळेतील विद्यार्थी हा जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळवू शकेल. दुधात साखर पडावी तसेच अभ्यासाबरोबरच दूरदर्शनची सेवा आमच्या शाळेला आपणाकडून मिळाली. ऐतिहासिक मालिका जॉग्राफी चॅनेल डिस्कव्हरीतून आमचे ज्ञान नक्कीच वृद्धिंगत होईल. पुन्हा एकदा विद्यमान अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना नम्रपणे वंदन करून माझे छोटे भाषण कोणी आहे आता शिक्षिकांपैकी? हा, ये बाळा, ये 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 ये. नमस्कार, माझे नाव छाया आनंदी शेळके. मी आश्रमशाळा तळेरान येथून आलेली आहे. मी आता 9वीत शिकत आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय पाहुणे, माझे गुरुजन आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज लुपिन फाउंडेशन मुंबई व रोटरी क्लब पुणे यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपली सदैवऋणी आहे. मी आश्रमशाळा तळेरान येथे पहिलीपासून आजपर्यंत शिक्षण घेत आहे. आमच्या शाळेत शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच अनेक उपक्रम राबविले जातात. अनुभवातून शिक्षण दिले जाते. आमच्यावर आदर्श असे संस्कार घडवण्यासाठी आमचे गुरुजन सतत परिश्रम घेत असतात. अशा दुर्गम भागात शिक्षण घेत असताना
मला स्वप्नातही वाटले नव्हते की मी माझ्या शाळेत ई लर्निंगद्वारे शिक्षण घेऊ शकेल. फळ्यावरील सर्वच माहिती, पुस्तकातील सर्वच अभ्यास आज इतक्या सुंदर रीतीने अभ्यासता येत आहे की अंकांचे निरसन होत आहे, संकल्पनांची स्पष्टता चटकन स्पष्ट होत आहे. हे केवळ ई लर्निंगमुळेच शक्य झाले असे मला वाटते. आमचे भविष्य उज्ज्वल व्हावे हे फक्त आमच्या पालकांनाच वाटत नाही, तर आमच्या गुरुजनांबरोबर या विद्यमान अधिकाऱ्यांनी आमच्या भविष्याची तिजोरी उघडण्याची चावी जणू आमच्याकडे दिली आहे. हे आमच्यावर झालेले उपकारच आम्हाला वाटतात. दुधात साखर पडावी तशी ई लर्निंग बरोबर LCD TV आपणामार्फत आमच्या शाळेत आला आहे. अनेक ज्ञानरंजक मनोरंजक कार्यक्रम पाहून आमच्या शाळेतील विद्यार्थी हा प्रगत होत आहे. पुन्हा एकदा लुपिन फाउंडेशन मुंबई व रोटरी क्लब पुणे यांचे शाळेच्या वतीने आभार मानते आणि माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सुमित नजर. मी नांदे या शाळेतून आलो. माझा गणित हा विषय खूप कच्चा होता. सॉफ्टवेअरमुळे मला नफा तोटा वर्गमूळ काढायला येत नव्हते. सॉफ्टवेअरमुळे मला गणित सर्व सोपं जायला लागले. हे सॉफ्टवेअर बनवणारे माननीय श्री धरमसिंग साहेब यांना मी माझ्या वतीने आभार मानत आहे मनापासून. या लुपिन फाउंडेशन, रोटरी क्लब यांनी तसे काय आमचे जीवन बदलून दिले आहे. आणि श्री सुप्रियाताई सोळे यांनी कम्प्युटरची गाडी पाठवली आहे. या दोन यांनी आमचे जीवन बदलून दिले आहे. धन्यवाद. कोण आहे शिक्षक? ये ये. माझे नाव कुमार दासाहेब रानडे. मी शाळा नांदेडून आलेलो आहे. आमच्या शाळेत मी 1ली ते 7वी पर्यंत आता शिकत आहे. पहिल्यापासून मी शिकत आहे. मला बाहेरच्या शाळेतली मुले सारखे म्हणायचे आमच्या कॅम्प्युटर आहे, हे आहे. त्यामुळे आम्हाला खूप यायचे. आम्हाला असं वाटायचे की आमच्या शाळेत कॅम्प्युटर नाही, काय नाही, आम्ही कधी बाहेरच्या शाळेत जातोय. पण नंतर आमच्या हळूहळू कॅम्प्युटर आहे, सॉफ्टवेअर आहे, सगळे आले. त्यामुळे आम्हाला आता असे वाटायला लागले की आम्हाला बाहेरच्या शाळेत जाऊच नव्हतं, याच शाळेत शिकावे. त्यांना बोलून घ्या. त्यांना इकडे आणि आता त्यांना हे सांगितलं तर त्यांना बाहेरच्या शाळेतल्या मुलांना असं वाटायला लागले की आपण या शाळेमध्ये बाहेर होतो. आणि त्यांनी हे बनवलं. त्यांना मी असं सांगतो की त्यांनी अजूनही काहीतरी असेच बनावे, असेच त्यांनी प्रगती पुढे चालवावे. आणि ह्यांची इच्छा नक्कीच पुन्हा की आपला देश हा जवानांनी बनवला पाहिजे. आणि आपला देश जवानांनी हा बनायलाच आता याच्या मागच्या पिढी त्यांनी सर्वांनी असंच केले, सर्वांनी मदत केली तर आपला देश हा नक्कीच जवानांनी बनेल. एवढंच मी माझे छोटेसे भाषण संपवतो. आणि लुपिंगला आणि रोटरी क्लब यांना मी यांना माझ्याकडून धन्यवाद देतो. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जय जवान. कोण आहे ते विद्यार्थी? लुपिन फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून आमच्या शाळेला जे प्रोजेक्टर दिला आहे त्या प्रोजेक्टरचा आम्हा विद्यार्थ्यांना खूप उपयोग झाला. त्या प्रोजेक्टर मार्फत आम्हाला वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळू लागले. त्याचप्रमाणे त्या विषयांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर कोणत्या स्वरूपात लिहायची हे सुद्धा कळाले. आणि हा प्रोजेक्ट ज्या महान कलाकारांनी तयार केला, मी त्या कलाकाराचा जन्मावर ऋणी राहील. आणि माझे एक स्वप्न आहे की मी त्या सरांसारखाच एक असा महान कलाकार बनून देशोपयोगी व समाज उपयोगी कामे करीन. व या 2 संस्थांच्या मार्फत विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी माझा खारीचा वाटा उचलेन. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझे नाव रोहित हरिचंद्र निंबाळकर. मी बाबुराव ढमाले माध्यमिक विद्यालय वांद्रेमध्ये 9वी इयत्तेमध्ये शिकतो. शिक्षक या.
मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे येथून नूतन रमेश भगत बोलते. मी आपण सर्वांचे प्रथमतः आभारच मानते आणि सर्वात आधी आभार ह्यासाठी की खरोखरच आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जेव्हा काम करतो, ग्रामीण भागांमध्ये विशेषतः काम करतो, तर पालक आणि विद्यार्थी यांची ही मानसिकता नसते की आपण काहीतरी खूप चांगलं शिकावं. आमचा हा कुमार आणि नजन ही जी 2 मुलं आहेत, मला या 2 मुलांचा आज विशेष कौतुक वाटतं की त्यांना खरं कल्पना नव्हती की आपण इथे कशासाठी येतोय. फार अचानक उभे राहिले आणि इतकं सुंदर बोलले ते, म्हणजे फार मला अगदी हृदयापासून कौतुक वाटतं की आमची मुलं इतकं सुंदर अचानकपणे बोलतात. आणि हा निश्चितपणे हा बेनिफिट आहे की तुम्ही जे प्रोग्राम दिलाय याचा हा बेनिफिट आहे की त्यांना वाटतं की नाही आपली शाळा सुंदर आहे आणि बाहेरच्या सुंदर शाळांपेक्षा ही खूप चांगली आहे आणि इथं आत्मा सजीव आहे. तर ही जी आमची धडपड असते की नाही माझा विद्यार्थी हा उत्कृष्ट झाला पाहिजे, ज्या शाळेमध्ये लोक भरपूर फीस भरतात आणि तिथलंच छान आहे, तेच खूप चांगलं आहे, ते खूप छान आहे आणि आम्ही काहीच करत नाहीये, हा जो समज आहे हा समज दूर झाला. यासाठी ही तुमची जी मदत आहे तो खूप छान आहे. आणि हे जे ब्रह्मदेव आहेत या सॉफ्टवेअर की त्यांनी जग निर्माण केलं, तुम्ही हे जग आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलं. तुमचे आयुष्यभर म्हणे आहोत आणि येणाऱ्या अनेक पिढ्या राहतील. यामधल्या त्रुटी सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत, फायदेही भरपूर आहेत आणि आम्हा शिक्षकांना जास्त टेन्शन असतं ते जसं प्रगत विद्यार्थी आहेत, एक अप्रगत विद्यार्थी ज्यांना काही कौशल्यही कमी विकसित झालेली असतात, तर त्यांची मानसिकता बदलण्यासाठी या सॉफ्टवेअरचा निश्चितच खूप चांगला उपयोग झाला की ज्यांना काही विचारही करायचा नसतो की आपल्याला काही शिकायचंय, तर अशीही मुलं जेव्हा ते गेम्स बघतात, चित्र बघतात, ते विचार करतात ठीक आहे मी काहीतरी बघतोय, हा मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल, हा जो आत्मविश्वास येतो मग त्यांची कौशल्य विकसित व्हायला आम्हाला मदत होतं. म्हणजे आमच्या पंखामध्ये एक प्रकारचं बळ या ई लर्निंग प्रोग्राममुळे आलेलं आहे की हे विद्यार्थी अजून छान होतील. तर तुमची ही मदत फार उत्कृष्ट आहे, उत्तम आहे आणि सदैव आभार मानू तुमचंही आणि आमच्या ग्रामस्थांचेही की त्यांना असं वाटलं की नाही माझ्या शाळेमध्ये, माझ्या गावाच्या शाळेत हा प्रोग्राम आला पाहिजे, हे लागलं पाहिजे इथे आणि की माझ्या गावातून मुलं बाहेर जात आहेत ती इथं आली पाहिजे. त्या ग्रामस्थांचेही मी आभार मानते, त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला की आमचे शिक्षक याचा वापर करतील आणि या मुलांपर्यंत पोहोचलं हे त्यांच्या पुढेच आलेलं आहे. म्हणजे खूपच सुंदर. ही अनेक मुलं म्हटली की एखादं स्वप्न पडावं असं वाटलं आणि आज मोठं असूनही मी हेच वाक्य वापरते की खरंच एखादं स्वप्न पडावं आणि ते साकार व्हावं अशासारखं झालं हे की नेहमी वाटायचं अरे असं कुत्सित काय समजतं आमच्या जिल्हा परिषद शाळांना की त्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, तर आमच्यासाठी अगदी एक सोनेरी झालं रे की जे कुठं नाही ते आमच्याकडे. त्यामुळे फारच सुंदर हे जे मिळालेलं आहे. आमच्या हातामध्ये एक प्रकारची जादूची काढणी आलेली आहे की जी फिरवली की निश्चितपणे फायदा होतो. मी हे अतिशयोक्ती करत नाहीये कारण माझ्या वर्गात जो अगदी ढळतो जो नाहीच विचार करत, हलणारच नाही, तोही मुलगा पटकन काही ना काही तिथं सांगून जातो. इथं भरपूर यश आम्हाला मिळून जातं. तर आणखीन असं बोलायचं होतं की कवितांवर सर मगाशी म्हटले की मॅडम तुम्ही नाही का चालू लावू शकत, पण आम्ही रोजचेच आहोत, पण जे समोर दिसतं त्याचा हा प्रभाव फार मोठा असतो आणि जरी मुलं मोठी झाली तरी संगीताचा वेळ म्हाताऱ्यांपासून तरुणांपासून बालकापर्यंत सगळ्यांना असतं. तर सर रिक्वेस्ट आहे की आपल्याला जमलं तर जरूर सगळ्याच कवितांना चालवायचा प्रयत्न करा जसं तुम्हाला अरेंज करता येईल आणि लक्षात तुम्ही मदत करा असं मी म्हटलं. तुम्ही जरूर जरूर तुमच्या आवाजामध्येच करू ते. काही हरकत नाही, जेवढी जमेल तेवढी मदत आहेच. शुद्ध लेखनाच्या बाबतीमध्ये फार कॉन्शियसपणे आम्ही घेत असतो सगळं, काही आहे चुका तर नम्रपणे विनंती आहे की त्याच्याकडे लक्ष असावं कारण मोठ्या स्क्रीनवर ते शब्द मुलांना दिसत असतात. हा प्रोग्राम मुलांसाठी नाहीये, शिक्षकांसाठी आहे. त्यामुळे आम्हाला कारण आम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचलो तर शिक्षक मुलांपर्यंत पोहोचवणार आहे. शिक्षकांसाठी जे काय असेल सगळं लागेल सगळं करू. जरूर जरूर. तुम्ही जरी शिक्षकांसाठी म्हटलं तरी त्याचं दुसरं अंग हे विद्यार्थी आहेत, ते भिन्न भिन्न करता येत नाहीत. तर धन्यवाद मनापासून सर्वांचे. थँक्यू. सावंत
कोळवाडी ह्या मॅडम आहेत नाही पण त्यांना कोण?